पहिला राऊंड तुम्ही मारता इथे बीट संघाला बीट करता तर कैलासजी वैखरे आणि जॉन्टी आता दलवी यांच्या माध्यमातून तुम्हा 12 जे खेळाडू त्यांना टी शर्ट दिले जातील. पहिला राऊंड मारायचे फक्त. वाकदचे एक चांगले क्रिकेटपटू कैलासदादा वैखरे आणि त्याचबरोबर जॉन्टी दादा दलवी यांच्याकडून हा पारितोषिक लागला गेला आहे. बघा अर्जुनजी मोघे तुमच्यासाठी तेजस पडवल वांगणे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक डिक्लेअर झालं. थोड्या वेळात तुम्हाला ते दिले जाईल. अर्जुन मोघे तेव्हा MSCB कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे नितीन गुराव यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. दररोज पाहुण्यांचं या ठिकाणी मनपूर्वक मान सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. मॅचमध्ये पाहिलं गेलं तर इथे यंगस्टार बीड विपक्ष आपण पाहतो सायली 11 SSC चिंचवली संघ. हे दोन संघ आपण पाहतो या समोर भिडले जातील. प्रत्येक संघाला विनंती करतो यानंतर ज्यांची मॅच आहे त्यांना विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये आपण दोन्ही संघ टॉससाठी यायचं आहे. टॉस या ठिकाणी करण्यापूर्वी आपण पाहतोय जे एंट्री फी आहे ती आपण जे आमचे कमिटी मेंबर यांच्याकडे सबूत करायचे जयश्री शिंगे यांच्याशी आपण लगेच संपर्क साधा. यानंतर आपण जी मॅच आहे त्यांनी तयार राहायचं आहे. शुक्रिया संदीप जी गायकवाड़ सर. शिवशाही ग्रुप कोलारे इनके माध्यम से ऑर्गेनाइज की गई सरपंच ट्रॉफी 2025 की ये प्रतियोगिता तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी खिलाड़ियों का मैं आपका अपना मानस मनोरे इस प्रतियोगिता में करूंगा स्वागत. लेकिन दोनों टीम के वर्तमान यहाँ पे ये टीम चिंचवली की आ चुकी है. बी टीम के वर्तमान आपको आना हल्के हाथों से खेला. शॉट कवर पर पहली रन और यहाँ से आपको शुरुआत होते हुए बिल्कुल नजर आएगी. एक तरफ खेलती हुई टीम साइले 11 SSC चिंचवली और उनके सामने यंगस्टार बीड. ये मुकाबला आपको देखने को मिलेगा. बीड टीम ने टॉस को जीता. 5 ओवर की मैच. गेंदबाजी का फैसला P1 की पहली ओवर को लेकर गेंदबाज नितिन आपको बॉलिंग ट्रैक के ऊपर नजर आएंगे. मयूर भगत के साथ अक्षय भगत यह सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर. पहली गेंद पर सिंगल लिया. अकाउंट इज ओपन बाय 1 रन. 1 रन के साथ खाते की शुरुआत यहाँ से आपको बिल्कुल होते हुए नजर आएगी. KTC करजट टेनिस क्रिकेट लाइव के माध्यम से इस टूर्नामेंट का लाइव कवरेज किया जा रहा है. जितने दर्शक हमारे साथ लाइव जुड़े हैं उन सभी का भी स्वागत बिल्कुल किया जाएगा. गेंदबाज फिर एक बार तैयार. यॉर्क करती ये लेजर गाइडेड मिसाइल गेंद. ये जहरीली गेंद हमेशा हम कहती है मोस्ट डिफिकल्ट डिलीवरी बोल्ड बाय एन बॉलर. यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को घन चक्कर और उसी यॉर्कर को आपने देखा सटीक निशानी पर. और गेंदबाज की भी बात की जाए नितिन दुड़ी. बहुत सालों से हम देख रही है यंगस्टार बीट जब भी खेलती है नितिन दुड़ी वन ऑफ द इम्पोर्टेंट बॉलर ऑफ दिस टीम. ये हम हमेशा देखते हैं, हमेशा कहती है. और नितिन दुड़ी जब अच्छा काम करती है अपनी टीम यंगस्टार बीट के लिए तो इनका परफॉर्मेंस हमेशा अच्छा होता है मैदान के अंदर. बड़ा हिट लगाना चाहती है LBW की लाउड अपील की जाएगी. अंपायर फिंगर गोज अप. 3 स्टंप्स के बीच में पाई जाएंगी. लेग बिफोर विकेट के तौर पर बैटिंग टीम साइल 11 SSC चिंचवली को पहला 440 बॉल का झटका. पहली गेंद पे सिंगल आया था. दूसरी गेंद डॉट आई थी. लेकिन तीसरी गेंद पर विकेट आपको मैदान के अंदर आता हुआ नजर आएगा. मयूर भगत खाता भी नहीं खोल पाई और 0 के योगदान पर पवेलियन में वापस लौट चुकी है. संकेत भगत इनट नंबर 3 की पोजीशन पर मैदान के अंदर. जर्सी नंबर 63 आपको यहाँ से इन होते हुए बिल्कुल नजर आएंगी. एक आत्मसम्मान वाली प्रतियोगिता सरपंच ट्रॉफी 2025 पहला
साल है इस प्रतियोगिता का और क्या कमाल का आयोजन किया है शिवसाई ग्रुप कोलारी। जितनी तारीफ की जाए उतनी कम। बहुत सारी मेहनत इस सक्सेसफुल आयोजन के पीछे शिवसाई ग्रुप कोलारी इनकी रही है। और शिवसाई ग्रुप जब भी ये नाम आता है तब आपको इनका काम हमेशा टॉप लेवल देखने को मिलता है। और शिवसाई ग्रुप कोलारी बहुत ही अच्छा काम, बहुत ही अच्छा आयोजन। इस बार फुलर लेंथ वाली गेंद थी, बड़ा हिट लगाना चाहती है, ज़्यादा जल्दबाजी कर बैठी है, ओवर एक्साइटमेंट, डाइव लगाई मैदान के अंदर, लेकिन गेंद कवर पॉइंट की दिशा में आपको जाती हुई नजर आएगी। सिंगल रन मैदान के अंदर यहाँ से बिल्कुल पूरा किया जाएगा। स्लो स्टार्ट बैटिंग टीम के लिए। दरम्यान पाहतो चिंचोली संघासाठी पारितोषिक येते सायली 11 साठी चौकार हॅट्रिक 1100 रुपयाचा पारितोषिक असेल आणि षटकार हॅट्रिक 2200 रुपयाचा पारितोषिक असेल। कैलासदादा वैखरे आणि जॉन्टीदादा दलवी यांच्याकडून हा पारितोषिक लागला गेलाय। बहुत सारे इनाम जो आपको आज की रात बिल्कुल लगते हुए नजर आएंगे। नितिन धुड़े काफी लंबा रनअप लेकर आती है। फुल टॉस गेंद थी, ऑन साइड पर घुटना टेक तमाशा देख, गेंद जाएगी सीधा स्क्वायर लेग सीमा पर, रन मिलेंगे 4। तर जरूर दादा बघ तिथे चेंडू आहे बघ थोडा। तर जरूर आपण पाहतो आयवा जेलसाठी शिवसाई ग्रुपकडून आपण पाहतोय 200 रुपयाचा पारितोषिक असेल आयवा जेलसाठी। प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल, आयवा जेल पकडा आणि 200 रुपयाचा पारितोषिक मिळवा। कमाल का स्ट्रोक आपने यहाँ से जरूर देखा। बार बार देखने लायक ये शॉट था अक्षय भगत, जिन्होंने अपने बल्ले को चलाने की शुरुआत मैदान के अंदर कर दी है। और यहाँ से आपको अब काफ़ी ज़्यादा रन बिल्कुल बनते हुए नजर आएंगे। टीम की रन संख्या बनी है 6 रन। शुरुआती 4 गेंदें, केवल 2 रन बनाई गई। उसके बाद 5वीं गेंद पर आई हुई एक बाउंड्री कहीं ना कहीं रनों को यहाँ से आपको इंक्रीज करते हुए बिल्कुल नजर आएगी। 6 रन, लॉस ऑफ 1 विकेट, ये टोटल है साइले 11 एसएस से चिंचवली का। आखिरी गेंद होगी P1 की ओवर की गेंदबाज नितिन धोड़े बॉलिंग ट्रैक पर। इस बार ड्राइव किया जाएगा हल्के हाथों से, टैपिंग क्रिकेट, पुश करो खुश रहो, ये गेम प्ले आपको यहां से नजर आएगा। शॉट मिड ऑन पर अच्छी फील्डिंग आपको नजर आएगी, मिलेगा मात्र 1 यानी कि सिंगल रन। और इसी 1 रन के साथ P1 की पहली ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है। बैटिंग करने का न्योता कबूलने के बाद साइल 11 एसएससी चिंचौली का टोटल बनेगा स्कोर कार्ड के ऊपर 7 रन 1 विकेट के नुकसान पर, जहां पर मयूर भगत गए डगआउट में वापस। अक्षय भगत और संकेत भगत ये जोड़ी मैदान के अंदर अब आपको रनों को बनाती हुई नजर आएगी। 3 गेंदे 6 का योगदान है अक्षय भगत का, 1 में 1 का योगदान संकेत भगत का भी मैदान के अंदर रहा है। और पहली ओवर में 7 बनी है। थोड़ी सी धीमी शुरुआत, स्लो स्टार्ट, बट क्रिकेट के खेल में हमेशा कहा जाता है स्लो एंड स्टेडी विंस द रेस। और देखिए यंगस्टर बीट टीम यहाँ पे टाइम अलर्ट किया गया है। अगर 4 ओवर 20 मिनट के अंदर नहीं पूरे किए जाते तो आखिरी ओवर में आपको एक एक्स्ट्रा प्लेयर 30 यार्ड सर्कल के अंदर लेना पड़ेगा। ये स्ट्रिक्ट रूल्स होंगे और हर एक टीम के लिए ये रूल आज की रात लागू किए जाएंगे। इस बात के ऊपर भी आपको ध्यान रखना है। P2 का दूसरा ओवर पावर प्ले का, जहाँ पे 3 खिलाड़ी आपको 30 यार्ड सर्कल के बाहर नजर आएंगी। गेंदबाजी की भागदौड़ को संभालने के लिए गेंदबाज महेंद्र लोभी आपको यहाँ से दूसरी ओवर के लिए बॉलिंग ट्रैक के ऊपर नजर आएंगी। महेंद्र रूठी आएंगी, दूसरी ओवर की शुरुआत की जाएगी। यहाँ से दोनों एंड से गेंदबाजी होती है, इस मैदान की खासियत। फुल टॉस गेंद थी, मौका था इस बार, लेकिन लाइन बढ़िया थी, गेंद खराब थी, रन आउट का मौका, जल्दबाजी कर बैठी है, सिर सलामत तो बगड़ी 50, ये हमने सुना जरूर, लेकिन जल्दी का काम शैतान का होता है। रन आउट के तौर पर बल्लेबाज जाएंगे बैक टू डग आउट। दूसरा विकेट आपको यहाँ से पवेलियन में वापस जाता हुआ नजर आएगा। बघा मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही बॅटिंग करण्यासाठी जाल, जी क्रीज आखली गेलेली आहे, जो फलंदाज बाद होईल तो त्या क्रीजच्या पलीकडे येण्याआधी तुम्हाला त्या क्रीजच्या पुढे जाऊन मैदानाच्या आतमध्ये इन व्हायचं आहे, हे देखील नियम असतील। आणि कोणत्याही संघाने मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू होण्याआधी प्रॅक्टिस करायची नाही आहे। जो कोणी संघ प्रॅक्टिस करेल त्यांना 2 धावांची पेनल्टी देखील आयोजकांच्या माध्यमातून दिली जाईल, कारण नियम कठोर आहेत। कारण क्रिकेट इज अ जेंटलमॅन्स गेम अँड यू हॅव टू मेंटेन डिसिप्लिन इन इट, असं नेहमी सांगितलं जातं। आणि त्यामुळे डिसिप्लिन या खेळामध्ये राखणं आणि त्याचं पालन करणं फार महत्त्वाचं है। 2 बल्लेबाजों को हमने अब तक देखा जो डगआउट में वापस लौट चुकी है।
सलामी जोड़ी जिनको रवानगी दी गई है, जिनको डगआउट का टिकट दिया गया, और मिडिल ऑर्डर वाले बैटर जो आपको यहाँ से रन बनाते हुए नजर आएंगे। नेट नंबर 4 पर विकी मैदान के अंदर इन जरूर किए गए हैं। विकी भगत मैदान के अंदर यहाँ से नेट नंबर 4 की पोजीशन पर आएंगी। पार्टनरशिप को आपको बनाना पड़ेगा, साझेदारी आपको हमेशा आगे ले जाती है। यू हैव टू मेंटेन वेल सेटल पार्टनरशिप। बड़ा हिट किया इस बार, छोटी गेंद मतलब खोटी गेंद होती है, छोटा सिक्का बिल्कुल खोटा निकलेगा। गेंद जाएगी वाइडिश लॉन्ग ऑन, सीमा पर इस पारी का पहला छक्का। तालियां बजेंगी। टीम साइल 11 एसएससी चिंचौली के ड्रेसिंग रूम से तालियों की कड़कड़ाहट आपको सुनने को मिलेगी। जब भी रन आएंगे तब तालियां बिल्कुल बजेंगी। 6 रन आए, टीम का टोटल होगा इंक्रीज, रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर 13। संकेत भगत, संकेत ने संकेत दिए है कि यहाँ से अब हम रुकेंगे नहीं, झुकेंगे नहीं, रन बनाएंगे, काम करके दिखाएंगे। और इसी माइंडसेट के साथ संकेत भगत ऑन स्ट्राइक एंड पर बैटिंग के लिए। संकत शिंगे आणि देवेंद्र हजारे पुन्हा आमचे सहयोगी या ठिकाणी उपस्थित झालेत। ते आता येतात मानस आणि थेट सकाळी 6 वाजता जातात। लॉयल्टी मैटर्स, बहुत लॉयल वो इस आयोजन के लिए। डॉट गेंद आपको यहाँ से आते हुए बिल्कुल नजर आएगी। डॉट गेंद पे नंबर होता है 0 और 0 की नहीं होती है कोई कीमत, कॉज सिंगल 0 डज नॉट हैव एनी काइंड ऑफ वैल्यू, ये हमेशा कहा जाता है। टोटल वही पे 13 पर। पीटू का दूसरा पावर प्ले का ओवर है। बड़ा हिट लगाना चाहती है, लगी तो छगी, लेकिन छगी नहीं लगी। कहीं पे निगाही, कहीं पे निशाना, और यहाँ से एक और बार डॉट गेंद आपको आती हुई नजर आएगी। देखिए, हम बात करती है तंबोली सर, जब आप बड़ा हिट लगाती है, स्ट्राइक रोटेशन का रोल भी क्रिकेट के खेल में बहुत इंपॉर्टेंट होता है। आपने इंटरनेशनल क्रिकेट में हमेशा देखा है, जो बल्लेबाज बड़ा शॉट लगाता है, सिंगल डबल लेकर स्ट्राइक रोटेट करते अपने अपोजिट पार्टनर को मौका देती है और गेम को थोड़ा सा स्लो डाउन करती है, और ये चीज़ें भी होना ज़रूरी है। डॉट गेंद से बेहतर है सिंगल डबल्स। इस बार भी बड़ा हिट लगाना चाहती है। गेंद देखिए बल्ले के ऊपरी हिस्से से टकराई, कैच यहां से कैरी नहीं किया जाएगा। डॉट गेंद एक और बार। संकेत भगत इनके लिए 12 भगत साहब इनकी तरफ से 500 रुपए जमा हो चुके हैं। जो छक्का लगाया संकेत भगत ने, उनके लिए 12 भगत साहब इन्होंने 500 का इनाम संकेत भगत को बिल्कुल दिया है। और छक्के आएंगे और रन आएंगे तो और इनाम भी आएंगे, लेकिन 3 बैक टू बैक डॉट गेंदें। तारीफ करनी पड़ेगी गेंदबाज महेंद्र रूठे की, जहां पे उन्होंने अब 6 का मार खाने के बावजूद कमबैक किया है, और कमबैक इज बेटर देन सेटबैक, ये हम हमेशा कहते हैं। बघा, संकेत शिंगे आणि देवेंद्र हजारे यांचं या ठिकाणी आगमन झालं। ही जोडी आहे, जरूर मानस थोडं थांबवलं तुला मी, कारण ही जोडी गेले 3 दिवस झाले काहीतरी त्यांचं चाललं आहे। आयोजन पूर्ण निरखून पाहतात, सर्वीकडे फिरतात। मला वाटतं एवन जोडी चषक पुन्हा एकदा लागेल का यांच्या माध्यमातून, असाही मला संभ्रम पडला आहे। म्हणजे मानस पुन्हा एकदा तुझा आवाज ऐकायला भेटेल इकडे। एक और बार हम देखेंगे आखिरी गेंद के ऊपर रन मिले। डिसीजन अभी पेंडिंग है, सब अंपायर चेक कर रही है। बिल्कुल 4 रन, यस 4 रन आपको आखिरी गेंद के ऊपर मिलते हुए बिल्कुल नजर आएंगे, और इन्हीं 4 रनों के साथ ओवर नंबर 2 का खेल मैदान के अंदर होगा समाप्त। टीम की रन संख्या बनेगी साइल 11 एसएससी चिंचौली का टोटल बना स्कोर कार्ड के ऊपर 17 रन 2 विकेटों के नुकसान पर। 17 रन जरूर बनी है, लेकिन ये प्रतियोगिता हमने शिवसाई ग्रुप कोलारी की बिल्कुल बात की थी, क्योंकि उसके सभी मेंबर जो है उन्होंने बहुत मेहनत ली है इस टूर्नामेंट को सक्सेसफुल बनाने के लिए, और जिनके नाम से ये प्रतियोगिता खेली जा रही है, कार्य सम्राट सरपंच सम्माननीय महेश शेठ विरय साहब, जिनको हम बिल्कुल नहीं भूल सकते, उनका योगदान इस प्रतियोगिता में काफ़ी बड़ा रहा है। और महेश शेठ विरय साहब एक बड़ा नाम राजनीति और सामाजिक क्षेत्र में, जिन्होंने इस विभाग में अपने काम से अपने नाम को बनाया, वो महेश शेठ विरय साहब, और उनके नाम से खेली जाने वाली सरपंच ट्रॉफी 2025 की एक शानदार प्रतियोगिता। पहला साल है संदीप सर, लेकिन क्या कमाल का आयोजन किया है। ऐसा लग नहीं रहा कि पहला साल है,
क्योंकि कई कबार हम बहुत टूर्नामेंट में कमेंट्री करते हैं रायगढ़ डिस्ट्रिक्ट में, ठाणे डिस्ट्रिक्ट में, लेकिन पहले साल का आयोजन थोड़ा सा गड़बड़ाहट वाला होता है क्योंकि आपको आइडिया नहीं होता किस तरीके से सारी चीज़ें मेंटेन करनी है। लेकिन शिवसाई ग्रुप कोलारे उन्होंने कहा पहला साल भले ही हो लेकिन साल हमेशा ज़ोरदार होगा और टूर्नामेंट उससे भी धमाकेदार होगी और ये कमाल का आयोजन आप देखेंगे। 17 बनी अब तीसरे ओवर में जय धोड़े जो बॉलिंग ट्रैक के ऊपर आपको बिल्कुल आते हुए नजर आएंगे। जय धोड़े आएंगे, तीसरी ओवर की शुरुआत की जाएगी। देखिए 12 मिनट हो चुकी है, टीम यंगस्टार 12 मिनट। यॉर्कर गेंद थी, बड़ा हिट लगाना चाहती है, ड्राइव किया जाएगा, बैक टू बॉलर, अपने फॉलो थ्रू में यहां से कलेक्शन किया जाएगा और इससे बीच बल्लेबाज होंगे नो डाउट रन आउट। इसके बाद की मैच आपको बिल्कुल देखने को मिलेगी, एक बड़ी फाइट, दो टीमें जो मैदान के अंदर अपने अस्तित्व की लड़ाई को आपको लड़ते हुए बिल्कुल नजर आएंगी। जहाँ पे एक तरफ अगर हम टीम की बात करेंगे तो टीम आपको खेलते हुए बिल्कुल नजर आएगी। यंगस्टार जीवन 11 शिवतेज मोरबे की टीम और उनके सामने छत्रपति तमनाथ, इन दोनों टीमों के बीच आपको अगली मैच। चलिए, जीवन 11 शिवतेज मोरबे के कप्तान, इनिंग ब्रेक में आपको कंपलसरी टॉस करने के लिए आना है और टीम छत्रपति तमनाथ के कप्तान, जैसे इनिंग ब्रेक होगा कंपलसरी टॉस किया जाएगा और इनिंग ब्रेक में टॉस होना अनिवार्य है, अदरवाइज आपको पेनल्टी दी जाएगी, इस बात का भी आपको ध्यान रखना है। न्यू बैटर, चलिए ज़्यादा समय नहीं लेना है, हमने पहले ही बात की थी साहिल 11 एसएस से चिंचौली, अगर आप ज़्यादा टाइम करेंगे तो फिर कहीं ना कहीं परेशानी हो सकती है। न्यू बैटर नेट नंबर 5 के ऊपर आदित्य भगत, मैदान के अंदर आप कोई न होते हुए नजर आएंगे। रनआउट के अब तक विकेट 2 गए हैं, 2 विकेटों को अभी तक रनआउट के तौर पर खोया है। साहिल 11 एसएस से चिंचौली टीम, कहीं ना कहीं आपकी जो बैटिंग यूनिट है उसमें हमें कोऑर्डिनेशन नहीं नजर आ रहा, तालमेल नहीं नजर आ रहा। रन अगर आपको लेना है तो आपको अच्छी कॉलिंग करनी पड़ती है और दोनों बल्लेबाज का सपोर्ट उस रन में होना चाहिए, वरना वो रन कंप्लीट नहीं होता और 2 रनआउट के विकेट गंवाए हैं। फुल टॉस गेंद थी, खर्राब गेंद थी, फायदा उठाना चाहिए था, आ बैल मुझे मार वाला ये मौका था लेकिन कनेक्शन नहीं है। डाउन द लेग साइड, अंपायर बताएंगे इट इज डेफिनेटली अ वाइट बॉल। अगर हम अंपायर की बात करेंगे तो बिल्कुल राजेंद्र भोईर सर जो मालेगांव से बिलोंग करते हैं ऑन फील्ड अंपायर आप देखेंगे, उसके साथ साथ हमारे राहुल राजभोर सर जो कुर्ला से आए आज ऑफिशियल अंपायर, और उसके बाद हरीश कराए सर, ये 3 अंपायर आपको आज की रात नजर आएंगे। रन चुराना चाहते हैं, मैंने फिर बताया था रन लेने की जरूरत नहीं है, बार बार आप वही गलतियों को दोहरा रहे हैं, अगर आप बार बार गलतियों को दोहराते हैं तो आप मूर्ख कहलाती है। और एक और विकेट रन आउट के तौर पर। या दरम्यान विठ्ठलजी गवली साहेब यांचं आगमन झालं, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे। मोरबे संघ आपणास विनंती केली जाते, या आपण व्यासपीठावरती। पाहुणा संघ आज आमच्यासाठी मोरबे संघ, त्यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत केलं जाईल। 4 विकेट अब तक जरूर गंवाए जाएंगे विकी के साथ केतन भगत, ये जोड़ी मैदान केदार भगत आपको मैदान के अंदर नेट नंबर 6 की पोजीशन पर यहाँ से इन होते हुए बिल्कुल नजर आएंगे। रनों की ज़रूरत यहाँ से बैटिंग करती हुई टीम साहिल 11 एसएस से चिंचौली को, लेकिन उससे भी ज़्यादा आपको एक वेल सेटल पार्टनरशिप को बिल्डअप करना पड़ेगा। बार बार आप विकेट खो रही है, ऐसी गलतियां करेंगी तो महंगी साबित होगी। स्ट्रेट ड्राइव वाला ये शॉट रफ्तार के साथ 2 खिलाड़ियों के बीच में थी दरार, खींच जाएगी लॉन्ग ऑन सीमा पर, मस्तक पे दस्तक देने वाला खटैक 4। या दरम्यान पाहतो विठ्ठलजी गवली साहेब यांचं आगमन झालं, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे। बढ़िया स्ट्रोक था, ये रन आने जरूरी है और ये 4 रन आए बल्लेबाज विकी के बल्ले से आपको ये 4 आते हुए बिल्कुल नजर आएंगे। यहाँ से आपको रन इंक्रीज होते हुए नजर आएंगी। 2 खिलाड़ी जो गेंद को रोकने की कोशिश कर रहे थे लेकिन गेंद उनके बीच में से निकल गई। यहाँ पे भी कॉलिंग की कमी आपको नजर आई, मिस कॉलिंग हुई और मिस कॉलिंग की वजह से जहाँ पे 1-2 हो सकते थे वहाँ पे 4-4 रन मिल चुके हैं। डबल दूरी ऑन टोटल जिसे हम कहते हैं 22 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर आएगा। गेंदबाज फिर एक बार तैयार, चॉय थोड़ी ऑन बॉलिंग मार्क, इस बार बड़ा हिट लगाना चाहती है, आउटसाइड द ऑफ स्टंप की गेंद थी, मेरिट के हिसाब से खेला
नहीं, इसी वजह से यहाँ से डॉट गेंद आपको आती हुई नजर आएगी। एज एन राइटी बैटर, जब आपको आउटसाइड द ऑफ स्टंप की गेंदें पिच की जाती है, आपकी ऑफसाइड का स्ट्रांग होना, पुख्ता होना बहुत ज़रूरी है। और जब एक राइटी बैटर ऑफसाइड पे रन बनाता है तब आपको उसका क्लास पता चलता है, और वो होने की ज़रूरत भी। बड़ा हिट लगाना चाहती है, गेंद कहीं और, बल्ला घुमा कहीं और, ब्लाइंडेड स्ट्रोक जिसे हम कहते हैं, और वही आपको मैदान के अंदर नजर आएगा। एक और बार डॉट गेंद, एक चार आपने लगाई, जरूर 3 आपण डॉट पाहिलं गेंदें तर खेली। ह्या दोन भावांचं कौतुक करावं तेवढं कमी असतंय. कारण यांची गोलंदाजी आणि फलंदाजी सध्या तरी वासरेखोंडा एक्सप्रेस जे म्हटलं जात आहे, कारण हे दोन भाऊ खूप अग्रेसर असतात. यहाँ पर भी बल्ला घुमाया और हाथ में कुछ नहीं पाया। एक और डॉट गेंद की यहाँ से समाप्ति की जाएगी। ओवर नंबर 3 का खेल मैदान के अंदर आपको समाप्त होता हुआ नजर आएगा। दूसरे ओवर में भी आपने छक्का लगाया, 3 डॉट गेंदें खेली। तीसरे ओवर में भी आपने चौवा लगाया, फिर 3 डॉट गेंदें खेली। यानी साइली 11 एसएस से चिंचौली के बैटर कर क्या रहे हैं, ये सबसे बड़ा सवाल पूछा जाएगा। मैंने बात की थी, बड़ा हिट लगाने के बाद सिंगल डबल लीजिए, स्ट्राइक रोटेशन कीजिए, समथिंग इज बेटर देन नथिंग, ये हमेशा तांबोळी सर कहते हैं। कुछ नहीं से कुछ ही सही। जरूर आपण पाहतोय आता किती थोडंसं दमटचं वातावरण वाटतं ना. रात्री जर पाहिलं एकदा 12 वाजले ना, कडाक्याची थंडी इथे जाणवली जाते. कारण 12 महिने वाहणारी उल्हास नदी बोलतात ना, एक पावनभूमीमध्ये वाहणारी ही उल्हास नदीचा तीर आहे. आणि अर्थात हे स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडानगरी भाकरीचा पाड्याचं मैदान आहे. आणि कर्जत तालुक्यात नेरळ परिसरामध्ये सर्वाधिक सुंदर मैदान म्हणून चारही बाजूनी पाहिलं गोलाकार झाडी, तिन्ही बाजूला झाडीने, एकीकडे उल्हास नदीचं तीर, अफलातून मैदान आहे. आणि मी विनंती करतो जे भाकरीच्या वाड्याचे ग्रामस्थ आहेत या ठिकाणी उपस्थित असतील तर या पण व्यासपीठावरती. मी सांगितलं कारण गाव खूप मोठं आहे, ग्रामस्थ भरपूर आहेत, एकाचं नाव घेतं दुसऱ्याला राग नको म्हणून सर्व माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गेंदबाजी मार्क के ऊपर नितिन धुले आपको बॉलिंग ट्रैक के ऊपर नजर आएंगे, खुद की दूसरी और टीम की चौथी ओवर को लेकर। शुरुआत करेंगे अंपायर के लेफ्ट हैंड साइड से, राइट आर्म ओवर द विकेट के एंगल का इस्तेमाल किया जाएगा। लेकिन संदीप सर, आपने तारीफ की इस मैदान की, और जब मैंने एंटर किया था इस ग्राउंड के ऊपर तो सबसे पहले मेरे मन में यही बात आई थी कि ये मैदान कितना खूबसूरत है। प्रॉपर क्रिकेट का 360 डिग्री स्टाइल वाला ये मैदान, जहाँ पर अगर आप देखेंगे कहीं भी उबड़ खाबड़ एरिया नहीं है, प्रॉपर सर्कल वाला क्रिकेटिंग फ्लैट ग्राउंड, मैदान खूबसूरत। हल्के हाथों से यहाँ से ड्राइव किया जाएगा, ऑफ साइड पर डीप लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, सिंगल रन मैदान के अंदर बिल्कुल पूरा होता हुआ नजर आएगा। अमोलजी शेंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं मनापूर्वक हार्दिक स्वागत. अभी भी 11 गेंदें बची है इस पहली पारी में। रन संख्या की बात की जाए तो 23 रन्स, और हमारे नवनाथ तांबोळे सर जो स्कोरर की भूमिका में, उन्होंने हमें बताया कि 2 रात में मुकाबले यहाँ पे कभी लो स्कोरिंग होती है, कभी हाई स्कोरिंग होती है, यानी यहाँ पे इक्वेशन कभी भी बदलता है। लेकिन शुरुआती के 2 मैच शायद आपको लो स्कोरिंग होते हुए नजर आए। फुल टॉस गेंद थी, ऑन साइड के ऊपर लॉफ्ट किया, नींद चुराई, चैन चुराया, फुल टॉस मिली तो ऑन साइड पर घुमाया। 6+1, बिना दसरा बिना दिवाली का बोनस मिलेगा 7 का सत्ता। पकडा झेल आणि मिळवा 200। 200 रुपये. लेकिन यहाँ से फ्री हिट होगी, अंपायर ने अपने हेलीकॉप्टर को घुमाया, बीमर वाली नो बॉल, यानी नितिन धुले के लिए पहली वार्निंग भी होगी एज एन बॉलर, और बैटर के लिए होगी फ्री हिट। फ्री हिट वाली ये गेंद थी, जड़ में डाली गई है, जाना था वाशी लेकिन पहुंच गए काशी, ऐसा हमेशा कहा जाता है। मारना तो ऑन साइड पर, अंदरूनी हिस्से से गेंद टकराई, बैकवर्ड जोन, अच्छा कवर अप आपको नजर आएगा, और गलती में सुधार किया है। इफ यू मेक द मिस्टेक देन यू हैव टू टेक सम लर्निंग फ्रॉम दैट मिस्टेक एंड यू हैव टू कवर योर मिस्टेक टू, ये हमेशा कहा जाता है। गलतियों से आपको सीख लेनी पड़ती है, गलतियों में आपको सुधार करना पड़ता है, और वही काम मैदान के अंदर नितिन धुले आपको करते हुए नजर आएंगे। जहाँ पे एक नो बॉल डाली, 6 का मार खाया, उसके बाद गलती को सुधारा, एक डॉट गेंद डाली, और उनका कमबैक आपको होता हुआ नजर आएगा। संदीप गायकवाड़ सर हमारे साथ आज की रात में
कमेंट्री में रंग भरते हुए बिल्कुल नजर आएंगे। और उन्होंने कहा था नितिन दुबे एक होनहार खिलाड़ी है। इस बार देखिए डंडी गुल कर दी है, फर्नीचर को किया जाएगा डिस्ट्रॉय। यू मिस, आई विल नेवर गोइंग टू मिस, ये बताया जाएगा। बल्लेबाज बैक टू डगआउट। आपण पाहतोय प्रमोदजी हजारे आणि काल त्यांच्यावरती 47,000 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं, ते म्हणजे ऋतिकजी गोमारे या ठिकाणी उपस्थित। या ऋतिक आणि प्रमोद यांचं मनापासून हार्दिक स्वागत। विकेट यहां से आपको बिल्कुल डगआउट में जाता हुआ नजर आएगा। सूरज भगत इन एट नंबर 7 की पोजीशन पर जर्सी नंबर 45 को वेयर कर मैदान के अंदर आपको इन होते हुए नजर आएंगे। और जर्सी नंबर 45 संदीप सर हमें हमेशा याद आती है। सर रोहित शर्मा इंडियन क्रिकेट टीम के करंट कैप्टन, जिन्होंने 2024 में हिंदुस्तान को वर्ल्ड T20I का वर्ल्ड कप जिताया। 2025 में टीम हिंदुस्तान को जिन्होंने ICC चैंपियन ट्रॉफी जिताई। और 2027 में वर्ल्ड कप भी हिंदुस्तान जीतेगा, ऐसा सपना तमाम भारतीय वासियों के दिल में है। और हम उम्मीद करते हैं कि 2027 के वर्ल्ड कप को हिंदुस्तान जीते। 2023 का वर्ल्ड कप संदीप सर बहुत दर्दनाक रहा था। 9 मैचेस जीतने के बाद एक मैच आपने हारी, और एक मैच हारने की वजह से आपको वर्ल्ड कप से बाहर होना पड़ा था। बहुत दर्दनाक वो चीज़। अगर 2023 में सर रोहित शर्मा वो ODI वर्ल्ड कप को जीतते तो एक रिकॉर्ड होता, 3 साल में 3 ICC ट्रॉफीज करने वाले पहले कप्तान बन सकते थे। लेकिन चलिए, जो होता है अच्छे के लिए होता है। 2027 में इंडिया जीतेगी ऐसी उम्मीद करती है, लेकिन मैदान के अंदर चलेंगे। इस बार बढ़िया गेंद, फुलर लेंथ, अनएक्सपेक्टेड बाउंस जो आपको क्रीज से मिलता हुआ बिल्कुल नजर आएगा। देखिए एक्स्ट्रा बाउंस बीटन द बैटर ऑन क्रीज, ये परिस्थिति आपको मैदान के अंदर जहाँ पे नितिन दुबे कमबैक करते हुए नजर आए। शुरुआती 2 गेंदों में 8 रन खर्च करने के बावजूद अगली 3 गेंदों में एक भी रन नहीं दिया और एक विकेट को भी चटकाया। नितिन दुबे ने बताया फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज ऑलवेज परमानेंट। अच्छी गेंदबाजी, बड़ा हिट लगाना चाहते हैं। इस बार कनेक्शन नहीं था, गेंद शरीर से जाकर टकराएगी। आवाज दैट की अपील को आपने सुना, लेकिन यहां से आपको एक सिंगल रन मैदान के अंदर बिल्कुल पूरा होता हुआ नजर आएगा। या दरम्यान आम्ही पाहतोय कोल्हार ग्रामपंचायतचे माजी सदस्य माननीय विलासजी हजारे, त्याचबरोबर परेशजी कोलंबे दादा आणि उद्योजक दीपकजी घाटे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपल्या घरच्या हक्काच्या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। चलिए इसी बीच आखिरी गेंद आपको इस ओवर नंबर 4 की अब बचती हुई नजर आएगी। टीम की रन संख्या बनी है 31 यानी 31 रन स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी गेंद को लेकर गेंदबाज नितिन दुबे चौथी ओवर की बैकफुट पर गए, टैपिंग क्रिकेट, हल्की हाथों से खेला जरूर, खिलाड़ी थे शॉर्ट पॉइंट पर, बढ़िया फील्डिंग आपको नजर आएगी। यहां से मिलेगा मात्र 1 रन। इसी 1 रन के साथ ओवर नंबर 4 को हम कहेंगे अलविदा। बल्लेबाजी करने का न्योता कबूलने के बाद बैटिंग टीम साइली 11 SS से चिंचौली का टोटल बनेगा स्कोर कार्ड के ऊपर 32 रन 5 विकेटों के नुकसान पर। आपण पाहतोय या स्पर्धेसाठी जर विचार केला ना, आपण पाहतोय मानस खूप मोठं मोलाचे सहकार्य आपण या स्पर्धेसाठी लागले गेलेत। विद्यमान कार्यसम्राट सरपंच माननीय महेशजी विर्ले साहेब, त्याचबरोबर दीपकजी घाटे साहेब, विलासजी हजारे साहेब, जयेशजी डायरे साहेब, भावेशजी बोंबे, संतोषजी इसालगे, सचिनदादा शिंगे, सुखदेवजी सोनवले माजी सरपंच पिंपलोली ग्रामपंचायत, त्याचबरोबर जयवंतजी विर्ले साहेब, जीवन चिंचवले यांनी आम्हाला मोक्याच्या क्षणी जी नेटची व्यवस्था करण्यासाठी साथ दिली, त्यांचंही मनापासून धन्यवाद। त्याचबरोबर मोरिया कलेक्शन भावेशजी कालेकर, स्वतः भावेश नावाने प्रसिद्ध असलेला शॉप ओनर मयूरजी गोमारे, कृष्णादा बागडे आणि खऱ्या अर्थाने श्री साई वायफाय सेवाचे अर्थात विलासदादा गोमारे यांचं मनापासून मी आभारी असेल, कारण वेळेवरती आम्हाला ज्यांनी वायफायची सेवा पुरवण्यासाठी सहकार्य दिलं त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। त्याचबरोबर उमेश विर्ले याचंही मनापासून गोडगोड कौतुक, त्याची खूप मोठी साथ त्यांच्या माध्यमातून इंटरनेट प्रोव्हायडर ही सर्व्हिस त्यांच्या माध्यमातून आम्हाला ठिकाणी देण्यात आलेले आहेत, त्यांचं मनापासून गोडगोड कौतुक करूया। त्याचबरोबर KTC लाईव्ह इव्हेंट अजिंक्य पेवार संपूर्ण टीम, त्याचबरोबर आमचे राजेशजी भोईर, राहुल राजभोर आणि हरेशजी कराले आमचे ऑफिशियल पॅनल, स्कोरर नवनाथजी तांबोली, त्याचबरोबर आज आमच्या सोबत जोडले गेलेत स्पीट वॉइस आयोजकांनी आलेलं कौतुक केलं। पॉकेट छोटा आहे पण धमाका मोठा आहे, आपला मानस मनोरे पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये जोडले गेलेत। शेवटचं षटक आहे आणि जॉईन झालाय मानस मनोरे। तेजस रूठे आपको बॉलिंग ट्रैक के ऊपर आखिरी ओवर की जिम्मेदारी को लेकर आते हुए बिल्कुल नजर आएंगे। डेथ ओवर, स्लॉग ओवर, काफ़ी ज़्यादा रन आपको आखिरी ओवर में आते हुए हमेशा नजर आती है।
और तेजस रुटे की गेंदबाजी यहाँ से इंपॉर्टेंट होने वाली है टीम यंगस्टर बीड़ के लिए। स्लॉट वाली गेंद थी, ऑन साइड के ऊपर ड्राइव किया जाएगा, लॉन्ग ऑन पर गेंद आएगी, सिंगल। मानस बघा या ठिकाणी आम्ही पाहतो कोल्हारे ग्रुप पंचायतचे माजी सदस्य विलासजी हजारे साहेब, त्याचबरोबर दीपकजी घाटे साहेब उद्योजक यांचे बॅनर या मैदानावरती आहेत. फलंदाजांनी शोधायचं आहे आणि त्यांच्यावरती षटकार ठोकायचा आहे, त्यांच्या त्या बॅनरला धक्का लावायचा आहे. शिवसाई ग्रुप या स्पर्धेचे आयोजक यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. फुल टॉस गेंद थी, मौका था इस बार, कनेक्शन यहाँ पे भी अच्छा नहीं है और कहीं ना कहीं लैक ऑफ प्रैक्टिस तांबोली सर आपको बैटर में नजर आएगी, क्योंकि ये लोअर ऑर्डर वाले बैटर है जो आपको ज़्यादा प्रैक्टिस करते हुए नजर नहीं आती है, क्योंकि टॉप ऑर्डर के 2-3 बल्लेबाज प्रैक्टिस करती है, शुरुआती के 2-3 गेंदबाज ज़्यादा प्रैक्टिस करती है, लेकिन जो लोअर ऑर्डर वाले बैटर होती है, जो लोअर ऑर्डर वाले बॉलर्स होती है, वो उतनी प्रैक्टिस नहीं करते क्योंकि उनका उतना रोल नहीं रहता ग्रामीण क्रिकेट में, और उसी की वजह से कहीं ना कहीं लैक ऑफ प्रैक्टिस आपको नजर आएगी. खराब गेंद पर भी बड़े हिट नहीं लग रही है, इस बार भी घुटना टेका था खिलाड़ी है, बड़ी अब फील्डिंग आपको डीप मिड विकेट जोन पर नजर आएगी. सिंगल रन पूरा किया, दूसरा रन लेना चाहती है, खुद के पैर पर यहां से कुल्हाड़ी मारी जाएगी, बल्लेबाज होंगे नो डाउट रन आउट. संघाचे पॅकर राहिलेले आहेत त्याच व्यासपीठावरती आहेत. बड़ा हिट लगाना चाहते हैं, बल्ला हवा की रफ्तार के साथ आपको घूमता हुआ नजर आएगा, लेकिन बल्ला घुमाकर क्या करोगे, गेंद को भी घुमाना है आपको मैदान के बाहर, तभी आपके लिए रन मिल सकती है. लेकिन यहाँ से थोड़ी सी खराब बैटिंग मैदान के अंदर नजर आएगी, ना छक्के आ रही है ना सिंगल डबल आ रही है, काइन तर तुपाशी नहीं तर उपाशी, ये रोल आपको बैटर का नजर आएगा. फुल टॉस गेंद थी, ऑन साइड पर उड़ाया, व्हाट अ शॉट, 100 सुनार की लेकिन एक लोहार की, टाटा बाय बाय गुड बाय, गया छक्का. टोटल शुरुआती 4 गेंदें बहुत ही बढ़िया डाली थी, लेकिन कमबैक पूरी तरीके से किया, जहां पे बल्लेबाज केदार भगत ने बताया बारी बारी सबकी बारी, पहली तुम्हारी तो दूसरी हमारी, और ये 6 आएंगी. एक और, वंस मोर, व्हाट अ शॉट, गेंद सीधा जाएगी तारा मंडल में, रात में तारे दिखा देने वाला लंबा छक्का. मोरबी संघाचा कॅप्टन जीवन 11 आपण पाहतो, मोरबी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. चला छत्रपती तमना संघाचा कॅप्टन वेल नका घेऊ, आपण लगेच टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे, त्यामुळे आपण टॉससाठी या ठिकाणी लगेच हजर व्हायचं आहे. चला तमना संघ कॅप्टन प्लीज वेल घेऊ नका, आपण लगेच टॉससाठी या ठिकाणी या आलेत. तर मी विनंती करतो या ठिकाणी माननीय विलासजी हजारे साहेबांनी या आपल्या शुभास्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी करूया. पहली पारी का खेल समाप्त हुआ है. बैटिंग करते हुए साहिल 11 एसएस से चिंचौली ने टोटल बनाया स्कोर कार्ड के ऊपर 47, यानी 47 रन स्कोर कार्ड के ऊपर बने, और यंगस्टर बीड आपको जीतने के लिए आने वाली 30 गेंदें और 48 यानी 48 रनों की जरूरत. चलेंगे टॉस के लिए संदीप गायकवाड़ सर इनके पास. तर छत्रपती तमनात विपक्ष जीवन 11 मोरबे, कॉल आपण पाहतो छत्रपती तमनात संघाचा आणि टॉस जिंकलाय जीवन 11 मोरबी संघ, आणि जरूर दोन्ही संघ आपण या ठिकाणी आहेत. आमचे पाहुणा संघ आणि एक आमचा कर्जत तालुक्यातील संघ. तर आता काय घेणार आपण पाहतोय सध्या
आपण परलीला भेटलो होतो आणि परलीच्या मैदानामध्ये पाहिलं होतं आणि इथे ही स्पर्धा आज कर्जत तालुक्यामध्ये आपण बऱ्याच वर्षानंतर नेरळ परिसरामध्ये पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आलात. काय म्हणणार इथं स्पर्धेचं आयोजन, येणारा प्रवास, इथलं वातावरण? प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि आयोजन खूप सुंदर आहे. मैदान खूप चांगलं दिसतंय. जरूर प्रत्येक जणाला लांब वाटलं, कारण प्रत्येक जण म्हणतो दूरवर आहे, पण खऱ्या अर्थाने दूरवरून प्रवास केल्यानंतर मैदान पाहिल्यानंतर प्रत्येकजण मैदानाच्या होतं आपल्याला तयारीसाठी वेळ देतो आहे. आणि नियम आहे का मैदानात प्रॅक्टिस नसेल. छत्रपती तमनाथ संघ या मैदानामध्ये अनेक वेळेला आपण पाहतो आहे फेऱ्या मारून गेल्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो खेळतात दिसला आहे. अनेक खेळाडू आउट ऑफ आहेत. एक इटलीला आहे, तर एक इंजर्ड आहे, एक तर येत नाही. अशामध्ये तपनाथ संघ तरी मैदानावरती खेळत असतो. आत्ताच वाकदच्या मैदानावरती त्यांचा खेळ पाहायला गेला आहे. काय म्हणाल दादा, फलंदाजी प्रथमतः भेटली तुम्हाला? आम्हाला ॲक्च्युली फलंदाजीच पाहिजे होती आणि जो इटलीला गेलेला प्लेयर आहे तो कालच 15 तारखेच आलेला आहे. ओके, म्हणजे बंटी आणि राकेश ही जोडी आता पुन्हा एकदा मैदानावरती दिसेल. तुम्हालाही आपण पाहतो शुभेच्छा असतील, कारण वेळ आम्ही घेणार नाहीत असतं, कारण पाहुणे मंडळीचं स्वागत आम्ही या ठिकाणी करणार आहोत. तर मी विनंती करतो या ठिकाणी महेशजी हजारे यांना विठ्ठलदादा गवली यांचं या ठिकाणी स्वागत करायचं. या विठ्ठलदादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित उमेशजी घाटे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी उमेशजी घाटे यांना विनंती करतो, या आपण आपलं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत केलं जाईल. उमेशजी घाटे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आपण पुन्हा एकदा जरूर मॅचकडे लक्ष करूया, कारण जिथे आपण पाहतो पहिल्या इनिंगला अफलातून शेवटच्या 2 चेंडूवरती हायूस षटकार पाहिले होते. त्या षटकाराने धावसंख्या आपण पाहतो जाऊन पोहोचली होती ती 47-48 धावांचं लक्ष असेल एक्स्ट्रा बीड संघाला. कुमार भोईर कुठे असेल त्याने लगेच यायचे. कुमार, एक इनिंग स्कोरिंग करायची, लवकर या कुमार भोईर लवकर या. अक्षयचा पहिला चेंडू होता आपण पाहतोय. 48 धावांचा पाठलाग करायचा तेजस रुटे आणि जय दुले जोडी सलामीची मैदानामध्ये पाहतो. पहिल्या चेंडूवरती सिंगल आपण या ठिकाणी पाहिले. भगत यांच्याकडून पहिल्या विकेटसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. हे पाहतो आपण सुंदर चेंडू आणि त्यावरती पाहिला गेला एक महत्वपूर्ण विकेट. जयला माघारी परतावा लागेल. अक्षयने बिलून दिलाय हा ब्रेक थ्रू.
आला बघा त्यांच्याकडून तो 100 रुपयाचा पारितोषिक होता, तो पारितोषिक आपण पाहतो या ठिकाणी भेटलाय त्या अक्षयला. आणि खास करून बाला बघा ज्यांनी झेल घेतलं त्याला पण 100 रुपये भेटायला पाहिजेत ना, मेहनत तर दोघांची आहे. हां, नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. महेंद्र आपण पाहतो रुठे 1 डाऊनला आपण पाहतो मैदानावरती. 100 रुपयाचा पारितोषिक जरूर आपण पाहतो या ठिकाणी पटकावताना दिसला अक्षय. आपण पाहिलं गेलं थेंबे थेंबे तरेच असे अक्षरशः पाहिलं गेलं स्लोअर खेळले होते सायली 11 SSC चिंचवली संघ. त्यानंतर पाहिलं गेलं अग्रेसर झाले आणि केदारची 2 षटकार अफलातून षटकार पाहिले गेले. अक्षय तयार, समोर असेल महेंद्रसाठी पुढचा चेंडू. इथे रिव्हर्ससाठी पहिला चेंडू मैदानावरती गेला आणि रिव्हर्ससाठी धनुका कृष्णाचा गाठे. एखादा बोलतो ना माणूस गाडी शिकण्यासाठी जातोय आणि पहिल्या दिवशी टॉपवरती गाडी वरती खेचतोय. या दरम्यान पाहतो पंढरी शेठ फडके या ठिकाणी, अर्थात आमचे नामवंत त्यांना नाव दिलं आम्ही, टोपण नाव आहे पंढरी सोनावले या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून अधिक स्वागत. धन्यवाद. कारण पंढरीनाथ सोनवले साहेब लाडाने त्यांना फडके म्हणतात, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. परेश एखादी प्रश्न विचारला, दादा तू असं सर्वांसाठी बोलत असतोय तर आम्ही सांगितलं असं आमची चर्चा ऑलरेडी झालेली असते, कुणाचं कधी नाव घ्यायचं. एक गोलंदाज आपण पाहतोय मैदानावरती सज्ज पंचाच्या डाव्या साईडने. इथे सुरेख फटका तेजसच्या बॅटमधून चेंडू निघाला 20 मध्ये आउट ऑफ पार. बिगेट हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. आयोजनामध्ये नवीन आहे, कारण मानसनी सांगितलं आयोजन पहिला वर्ष आहे. कोण बोलला जाय तुला? तू त्याला घेऊन जा घरी, तुझाच माणूस आहे तो. मयूर आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती, कारण एकमेव खेळाडू आहे तो हायटेड आहे या संघामध्ये, दुसरा पण आहे पण हा गोलंदाज आहे मयूर. इथे रिवासाठी दुधर तलवार महेंद्र रुटेच्या बॅटमधून केला वार. चेंडू होतो सीमारेखा पार, रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. कोरकाड 48 धावांचा पाठलाग करायचा, जाऊन पोचलं ते 12 या आकड्यावरती. ते या दरम्यान पाहतोय माननीय भरतजी भागीस साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी भरतजी भागीस दादांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती, आपलं या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये आपण आलात
मैदानाची शोभा वाढवली. आता आमच्या व्यासपीठावरती या आणि या व्यासपीठाची शोभा वाढवा. बाला भगत यांच्याकडून संख्येसाठी पण 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी जमा झालाय. पहिला चेंडू चौकार, इथं सिंगल आली. दुसरा षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. तेजस रुटे असे स्ट्राईकला. इथे पाहतो मी सेंटर फटका, केदार तेटकडे पोहोचलाय. सुंदर झेल, फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. या स्पर्धेमध्ये या मॅच मधला खूप मोठा महत्वपूर्ण विकेट. तेजस रुटे बॅक टू पवेलियन. झटका. काही मेंबर आहेत आता मैदानाकडे निघाले. आता कोण पाहुणा कुठे कुठे आलाय, कसा आलाय, कोण कोण आलाय यांची त्यांना जरूर इकडे आणण्यासाठी हा ग्रुप आमचा आता मैदानाच्या चौबाजूने फिरायला सुरुवात होईल. भरतजी बागी साहेब, जय बाबा वॉरियर्स या नावाने आपण पाहिलं गेलं. जय बाबा आणि आर्यन 11 या नावाने आम्ही पाहिलं गेलं संघ KPL मध्ये खेळला. आणि आमच्या एका शब्दावरती दादा लगेच तयार झाले, ते म्हणजे आमचे भरत बागी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. दादांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं सरपंच चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती आपण पाहतोय. विकेट क्रमांक दुसरा आपण गारद होताना पाहिला गेला. गोलंदाज तयार. मयूर ब्रेक थ्रू मिळून दिला. आता नितीन डावखऱ्याचा फलंदाज महेंद्रला साथ द्यायला मैदानामध्ये रवाना झालाय. इथे टॅप केला एक पॉइंटच्या डोक्यावरून कव्हर पॉइंट. इतर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला जरूर करतोय पण चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाऊन पोहोचलाय कव्हर पॉइंट इतर मध्ये सीमारेषा पलीकडे. 4 धावेंसाठी आलाय हा चौकार. अमोलजी शेंडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. या अमोलजी शेंडे साहेब आपल्या या व्यासपीठावरती या सरपंच ट्रॉफीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच पाहिले गेले दोन्ही साईडनी झुकते, कधी चिंचवली कधी बीड. इथे आपण पाहतोय चांगला चेंडू, जोरदार अपील करण्यात आली आहे. प्रेक्षकांनी बघा 2 हात वरती केले त्या प्रेक्षकाने, ते पण म्हणलेले काहीतरी घडावं. इथे लेग बाईची आपण पाहतोय. 1 धाव एका धावेने स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही 30 धावांची गरज आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. 19 बॉल आणि 30 धावांची गरज. या मैदानात काय होऊ शकते, कारण आपण 6 मध्ये 5 चेंडू डॉट टाकताना पाहिला गेले. 6 मध्ये 5 विकेट घेताना गोलंदाज दिसलाय, निर्धाव षटक टाकताना दिसलाय, करामत केली आहे. आपण पाहतो दीपेश क्षीरसागर या भाकरीच्या वड्याच्या गोलंदाजाने 5 विकेट त्यांनी ह्या मैदानावरती घेतलेत. एका षटकामध्ये केलेला कारनामा होता. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव चितेके चपलाईने हरणाच्या गतीने आपण पाहतोय. धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर होतोय, जाऊन पोहोचतोय तो 20 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 28 धावांची गरज आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 20, येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 28 या धावसंख्येची गरज. यानंतर आपण पाहतो जीवन 11 मोरबे संघ विपक्ष छत्रपती तमनाथ या 2 संघादरम्यान सामना होईल. आजचा लॉट्स पाहायला गेलं तर प्रेक्षकासाठी मेजवानी आहे. यानंतर आपण पाहतोय मॅच असेल ती कालभैरव मालेगाव वर्सेस
सिद्धिविनायक नेरलपाडा, तोही सायली 11, सिद्धिविनायक नेरलपाडा संघ. तर यानंतरची मॅच पुन्हा एकदा बिग फाईट असेल. इथे बॅट्समन माघारी परतेल. टिक फॉर टॅक, जशा तसे उत्तर आपण पाहतोय. तुम्ही धावा बनवणार, त्यानंतर आम्ही विकेट घेणार. अफलातून कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. जरूर व्यासपीठावरती विराजमान अनेक मोठ्या मोठ्या संघाला पॅक करणारे परेश दादा कोलंबे या ठिकाणी उपस्थित आहेत. तेही या मॅचचा आनंद घेतात. दुसरीकडे आपण पाहिले सामाजिक कार्यामध्ये नेहमीच हातभार लावणारे, पुढाकार घेणारे आमचे विलासजी हजारे, दीपकजी घाटे, त्याचबरोबर आमचे विठ्ठलजी गवली साहेब या मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. सोबत आपण पाहतोय पंढरी सोनावले अर्थात पॅडी फडके या नावाने प्रसिद्ध आहेत. ते छकड्यांचे एकदम चाहता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. त्याचबरोबर आमचे प्रवीण दादा माली, आमचे पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य उद्योजक रोहिदासजी माली साहेब मॅचचा आनंद घेतात. आणि त्याचसोबत आम्ही पाहिलं गेलं क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे, पॅकरच्या भूमिकेत असतात. सध्या तरी भरतजी भागीत साहेब, आमच्या नवनाथजी पागडे साहेब या स्पर्धेचे संयोजक आहे. सोबत खऱ्या अर्थाने चर्चा करत असताना दादा असं चर्चा आम्ही करताना पाहिलं तर मनामध्ये भीती निर्माण होते आणि आनंदही होतो आहे. पुढच्या वेळी भरत बागी दादा अशा आयोजन करतील का, हा एक प्रश्नचिन्ह मनामध्ये होतो. इथे ओव्हरपिच चेंडू, बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. तिथे शतरक्षक चेंडू खाली येतो, उंच उडलेला चेंडू. त्याची काय वरती जर फ्लाईट केली असती ना तर एखाद्या एरोस्टची पप्पी त्या चेंडूने घेतली असती. एवढा उंच उडलेला चेंडू. फलंदाज बाद, झटका. पुन्हा एकदा यंगस्टार बीड संघाला टेक फॉर टॅक. तर जाऊया आपण फक्त 12 प्लेयर बसायला पाहिजे आता बाजूला. नावं माहिती आहेत आम्हाला, म्हणजे तुम्ही सांगायला पाहिजेत ना. इथे रन स्कोर बघणं 12 प्लेयरची गरज काय का इथे डिसिजन. चांगला चेंडू, अफलातून चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. डॉट चेंडू पाहिला गेला. अक्षय जरी चिंचवली असेल ना, वासरे खोंड्यामध्ये जास्त असतो अक्षय भगत. दोस्ती ग्रुपचा मेंबर आहे तिकडच्या, त्याच्यामुळे हे जय, नितीन, अक्षय हे चांगले मित्र पण आज एकमेकांसमोर भेटतात. इथे पाहतोय वरपी चेंडू, 1 बाउंड चेंडू उचलला जातोय. आणि इथे आपण पाहतोय बघा, शिवम लोभीसाठी सुवर्ण संधी असेल. नरेंद्र गोमारे दादा यांच्याकडून जर षटकासाठी ठोकली शिवम लोभीने तर 5,000 रुपयाचा पारितोषिक. अक्षय तयार, गोलंदाजी मार्कवरती समोर फलंदाज
हलक्या त्या ग्लास केल्या चेंडूला आपण पाहतोय कवर रिझनमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. तर षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झाला. डिंग ब्रेक्स करू शकता तुम्ही. धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या दरम्यान मी विनंती करतोय तर जरूर आपण पाहतोय या ठिकाणी जितूदादा शिंगे यांना विनंती करतोय माननीय भरतजी बागीत साहेब यांचं शाही सन्मान या ठिकाणी करायचं आहे. भरतदादा बागीत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं तर मी बागीत साहेबांना विनंती करेल या आमच्याकडून या आयोजकांकडून हा मान सन्मान तुम्ही स्वीकारायचे. या स्पर्धेमध्ये आलात आपलं मनापासून हार्दिक स्वागत. कॅमेरामॅन टॉक बॉक्स में फोकस करो. त्याचबरोबर पंढरीनाथ सोनवणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत केलं जाईल. मी विनंती करतोय महेशजी हजारे यांना आपण पॅडी फडके अर्थात पंढरीनाथ सोनवणे साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचे. या निलेशजी महाले आपण व्यासपीठावरती येऊन बसा. निलेश खुश आहेत. त्यानं 2 राऊंड मारलेत. 1 कदम दूर ट्रॉफीच्या, तिथून 2 कदम दूर मोठ्या ट्रॉफीच्या. दिली स्माईल दिली कॅमेरामध्ये बघा बघा. हां हलक्या तर स्माईल पाहिली कॅमेरामध्ये बघा. एकदम स्माईल दिसते त्यांची. कॅमेरामॅननी पण निलेश महालेला शोधून काढला. धन्यवाद कॅमेरामॅन. कोण आहे मिडल कॅमेऱ्याला? नवीन आहेत कॅमेरामॅन. त्यांचं नाव आमच्याकडे माहीत नाही आहे. पण सुंदर क्षणचित्र. निलेश महाले बिझी आहेत. प्रवीण बिझी आहेत कारण ते कॅमेरा मोबाईलमध्ये. त्यांचं मनापासून गुडगुड कौतुक. गोलंदाज मयूर भगत आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. पाहतोय जोरदार अपील. विकेट विकेट आणि विकेट. LBW पायचित पकडला गोलंदाज मयूरने. झटका दिलाय या ठिकाणी यंगस्टर बीड संघाला. महेंद्र हिने वापस. धन्यवाद बालादा भगत. या आपण व्यासपीठावरती या. आता आमच्याकडे अंबरनाथ बँक आहे. पेन बँक आमची बंद झाली. तुमची ATM फुल चालू आहे. या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. इथे अपरेज. इथे शतरक्ष पोचला जरूर होता शॉर्ट फाईनचा.
केदारकडून चुकी झाली होती, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचला होता. प्रयत्न केदारचा पण सुरेख होता, पण तो शॉर्ट फाईनला तो क्षेत्ररक्षक होता तन्मय, याचं कौतुक करावं पाहिजे. बघा दोघांमधून घुसला होता तो. अफलातून अफलातून गोलंदाजी आहे. खंडूला बांधून ठेवलाय. त्या खंडू अनेक मैदानावरती हाहाकार माजवलं जातो त्याच्या बॅटच्या सहाय्याने. आपण पाहतो खूप फलंदाजी करत असतोय, पण त्याला इथे बांधून ठेवलाय. गोलंदाज मयूर चांगल्या प्रकारे कामगिरी करतोय. अमोलजी शिंदे यांच्याकडून प्रत्येक विकेटला 100 रुपयाचा पारितोषिक असेल. प्लीज जा, लगेच पाणी घेऊन जा. याच्यासाठी कोणती बंदी नाही आहे. मेडन षटक या ठिकाणी फेकले गेले मयूरने. या स्पर्धेतील आणखी एक मेडन षटक आपण या ठिकाणी पाहतोय. बघा कृष्णाजी घाटे यांना विनंती करतो, या आपण थोडा वेळ आपल्याकडे भेटलाय तर अमोलजी शिंदे साहेब यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचंय. तो धावसंख्या स्कोर काढा 22 या आकड्यावरती 48 धावांची गरज होती. अजूनही आपण पाहतोय 26 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 5वं आपण पाहतो या ठिकाणी, 4थं या ठिकाणी समाप्त आहे. 5वं आपण पाहायला गेलं. पहिल्या 2 षटकामध्ये इथे जर सामना सायली 11 एस.एस.सी. चिंचवली संघ जर सामना जिंकतोय तर कैलासजी वैखरे अर्थात ज्ञानेश्वर दलवी, सर्वांचे लाडके जॉन्टी दादा दलवी यांच्याकडून 12 प्लेयरसाठी टी शर्ट दिले जातील. इथे पुन्हा एकदा पाहतो पंचांचा वोट फिंगर अप, फलंदाज बाद झटका दिला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय नवीन फलंदाज आपण पाहतोय. मैदानावरती इंटर होतोय तो निकेश आपण पाहतो नवीन फलंदाज. मॅच आपण होतो पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावा झाल्या. 18 चेंडू 28 धावांची गरज होती. त्यानंतर आपण पाहतो अक्षयने टाकलेली गोलंदाजी, मयूरने टाकलेली गोलंदाजी. अक्षयने फक्त 2 धावा दिल्या. म्हणजे त्या 12 चेंडू मध्ये आपण पाहतो आत्ता परत 13 चेंडू मध्ये फक्त 2 धावा आल्यात. इथे दूरवर चेंडू आहे, वाईटची एक धाव. इथे पुन्हा एकदा फलंदाज माघारी येईल कारण स्ट्राईकला गेला खंडू. गरज होती खंडूला स्ट्राईक वरती राहणं. इथे फलंदाज क्रमांक बाद झालाय तो.
7 फलंदाज बाद झालेत आणि 23 धावा पाहतो. वाईटची एक धावा आता या ठिकाणी जॉईन होईल. 25 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 5 चेंडू 25 धावा. आता खंडूला एक रौद्र रूप धारण करावं लागेल. आक्रमकता सिद्ध करावं लागेल. प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवावं लागेल. अर्थात मैदानाच्या जवळ जे बॅनर आहेत आमचे दीपकजी घाटे आणि विलासजी हजारे यांच्या बॅनरवरती जर षटकार आला तर शिवशाही ग्रुपकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. जयजी डायरे यांच्या बॅनरवरती जर षटकार आला तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे नवनाथजी बागडे यांच्याकडून. आणि खऱ्या अर्थाने भावेशजी बोंबे यांच्या बॅनरवरती जर षटकार आला तर जयजी डायरे यांच्याकडून 1000 रुपये. या दरम्यान वाईटची धाव. आता बघा 24 धावा. 5 चेंडू आणि 24 धावा. 5 चेंडूमध्ये 4 षटकार. आठवावं लागेल रिंकू सिंग, आठवावं लागेल आदम मुजावर, आठवावं लागेल राजेश भोईर, आठवावं लागेल राजेश साई मसने. राजेश भोईर, साई मसने आपण पाहतोय. त्यानंतर आपण पाठवायला आठवावं लागेल आपल्याला हा प्रताप करणारा आणखीन एक फलंदाज सुमित गोमारे यांनी पण आपण पाहतो फ्लातूर फटकेबाजी केली होती. आमच्या मल्यामध्ये त्या पद्धती फटकेबाजी करावी लागेल. तर खंडूने जर मॅच जिंकून दिला तर नरेंद्र गोमारे साहेब यांच्याकडून 2000चं पारितोषिक आहे. इथे शरीर भेदक चेंडू लेग स्टंपला चेंडू पडला. वलन घेतला अंगावरती आदलला. 4 चेंडू आणि आता 23 धावेची गरज आहे. 4 चेंडू आणि 23 धावा. पुन्हा एकदा पाहतो लेग स्टंपला आपण पाहतो चेंडू पिच होत असताना एसटी वरती जाताना चेंडू तरी पॅड वरती आदलला. पंतांनी सांगितलं लेग स्टंपच्या बाहेर पडलेला चेंडू. इथे फलंदाज पुन्हा एकदा नाबाद घोषित केला जातोय. 7 चेंडू लगातार निर्धाव खेळलाय खंडू. इथे सुरेख फटका. षटकार आला गेलाय. आईवा झेल घेतली असती मित्र तर शिवशाही ग्रुप करून या सरपंच ट्रॉफी मध्ये 200 रुपयाचा पारितोषिक भेटला असतं तुला. पकडा झेल जिंका 200 रुपयाचा खेळ. 200 रुपयाचा पारितोषिक आहेत आईवा झेलसाठी. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता बघा जसं जसं मॅच SSC चिंचवली अर्थात सायली 11च्या बाजूने गेली ना सूरज गोडविंदे मैदानाच्या जवळ इथे गेला. बघा रोहिदासजी माली अगोदर खूप लांब होता तो. हा आता जवळ आला. असते असती जवळ आला तो. इथे चांगला चेंडू. अफलातून कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या दरम्यान पाहतोय सायली 11 SSC चिंचवली संघ या ठिकाणी विजयी झालाय. तर जरूर आपण त्यांचं मनापासून गोड गोड कौतुक करूया. आणि बंटी आला आहे. हां बंटलीशी नंतर आपण चर्चा करू. इटलीची हवामान कसा होता, गरम होता का थंड होता, तर जरूर आपण पाहतो. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच जरूर आपण पाहतोय अक्षय भगतने आपण